गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपला पुढचा पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो सी इन दॅट फर्स्ट पॉईंट, ॲज पर बोह्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन अ स्टेबल सेल. आपण बोह्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं की त्यामध्ये की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ड इन अ स्टेबल सेल. एका ठराविक ऑर्बिटमध्ये सेलमध्ये ते फिरत असतात. सेकंड, दीज सेल्स हॅव अ डेफिनाईट एनर्जी. आणि प्रत्येक सेलची एनर्जी ही जी आहे ती डेफिनाईट आहे, फिक्स आहे. द सेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट सेल अँड द नेक्स्ट सेल इज कॉल्ड द सेकंड सेल. न्यूक्लियसच्या जवळ असलेले जे आहे ती फर्स्ट सेल असते आणि न्यूक्लियसनंतर हळूहळू पुढे गेल्यानंतर सेकंड, थर्ड अशी असते. अ सिम्बॉल एन इज यूज फॉर द ऑर्डिनल नंबर ऑन अ सेल. म्हणजे सेलला जो नंबर दिला जातो त्यासाठी सिम्बॉल आहे एन. म्हणजेच काय की न्यूक्लियसच्या जवळची सेल, त्याच्यानंतर सेकंड सेल, थर्ड सेल, त्याला नंबर द्यावा लागेल आयडेंटिफाय करण्यासाठी, म्हणून त्याला आपण ऑर्डिनल नंबर म्हणतो एन. द सेल्स आर रेफर्ड टू बाय द सिम्बॉल कॅपिटल KLMN corresponding to the ordinal number n is equal to 1, 2, 3, 4 रिस्पेक्टिवली. म्हणजे काय तर ज्या सेल आहेत, दॅट इज न्यूक्लियसच्या भोवतीच्या फिरणारे इलेक्ट्रॉनची पार्ट आहे, ज्या सेल आहेत त्यांना नंबर आहे 1, 2, 3, 4. न्यूक्लियसच्या जवळ आहे ती फर्स्ट, नंतर सेकंड, थर्ड, आणि त्याला सिम्बॉलसुद्धा दिलेले आहेत कॅपिटल लेटर्स KLMN सो ऑन. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ सेल कॅन कंटेन इज ऑब्टेन बाय द फॉर्म्युला 2n². सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, कधीही तुम्ही केमिस्ट्री किंवा सायन्स स्टडी करा त्यावेळेस हे लागणार आहे. The maximum number of electrons a cell can contain is obtained by the formula 2n². Remember this one, 2n². 2n म्हणजेच ordinal number, that is 1, 2, 3, 4 so on, and square 2n². As the magnitude of n increases, the energy of an electron in that cell increases. म्हणजे ची व्हॅल्यू जशी इन्क्रीज होणार त्यानुसार त्या सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जीसुद्धा वाढत जाणार. रिमेंबर दिस 2 लाईन्स महत्त्वाच्या आहे की मॅक्झिमम कॅपॅसिटी डिटरमाइन करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2n². आणि जर एनर्जीचा विचार केला तर फर्स्ट सेलपेक्षा सेकंड सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे, सेकंडपेक्षा थर्ड सेलमध्ये एनर्जी जास्त असते, सो ऑन. म्हणजे एनर्जी काय होत जाते, वाढत जाताना आपल्याला दिसते. सो देयर इज अ टेबल, यू कॅन ऑब्झर्व हिअर. एक टेबल आहे की KLMN या सेलमध्ये कशा पद्धतीने आपण मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड करू शकतो. सो सी हिअर टेबल. फर्स्ट सेल, देन हिअर इज अ सेल, सिम्बॉल n मीन्स ऑर्डिनल नंबर. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ सेल म्हणजे KLM या सेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन हवे ते कॅल्क्युलेट करायचे, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो फर्स्ट सिम्बॉल आहे KLMN, आणि K साठी ऑर्डिनल नंबर आहे 1, L साठी 2, 3, 4, 5 लाईक दॅट. म्हणजेच काय तर ऑर्डिनल नंबर आणि सिम्बॉल हे एकमेकाला कनेक्ट आहे. फर्स्ट सेल म्हटलं की K, सेकंड म्हटलं ते L, थर्ड म्हटलं M, फोर्थ म्हटलं ते M. नेक्स्ट, द फॉर्म्युला इज मोस्ट इम्पॉर्टंट टू कॅल्क्युलेट दी मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ सेल. म्हणजे आपण पहिल्या सेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरू शकतो, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन अ फर्स्ट. जसं आपण आपली बेंच आहे, डेस्क आहे स्कूलमध्ये, तर त्याच्यावर मॅक्झिमम 3 स्टुडंट बसू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त बसू शकत नाही. याला म्हणतो मॅक्झिमम कॅपॅसिटी. 1 बसला तर हरकत नाही, 2 बसले तर हरकत नाही, 3 बसले तरी हरकत नाही, पण चौथा मात्र बसू शकत नाही. सो इट इज मॅक्झिमम कॅपॅसिटी. सिमिलरली प्रत्येक सेलची एक मॅक्झिमम कॅपॅसिटी की त्याच्या पुढे ते काही इलेक्ट्रॉन भरता येत नाही. त्याच्यापेक्षा कमी भरलं हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त भरता येत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. तर फर्स्ट K सेलसाठी पहा मॅक्झिमम इलेक्ट्रॉन फॉर्म्युला इज 2n². सो 2 × 1². 1² इज 1. सो 2 × 1 2. म्हणजेच काय तर K सेलमध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरू शकतो, 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट L, द ऑर्डिनल नंबर इज 2. सो maximum capacity or electron capacity of cell is 2 × 2². 2² is 4. So 2 × 4 is 8.
2 4s are 8. So maximum number of electrons present or can be filled in a L is 8. जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बोलू शकतो L मध्ये. M ordinal number is 3. So 2 into 3 square. 2 into 3 square, that is 2 into 9, that is 18. 2 9 18 म्हणजे maximum 18 electrons we can fill in the M cell. N cell 4, that is ordinal number is 4. So 2 into 4 square, that is 2 into 16, 32. That is 32 electron. तो ऑब्झर्व का जर के एल एम एन सेल असेल तर आपण रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन किती बोलू शकतो. इन K2, इन L 8, M 18 and 32. ओके, हेच आपण डायग्रामॅटिकली सुद्धा असं दाखवू शकतो. यू कॅन ऑब्झर्व हियर. This is the positively charged nucleus, the first energy level or first orbit or first cell, second energy level that is second cell, third cell, fourth cell. या पद्धतीने KLMN त्यांना आपण सिम्बॉल दिलेले आहेत KLMN. आणि मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी इथे लिहिलेली 2 8 18 32. त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भरू शकत नाही. त्यासाठी आपल्याला माहिती. आता पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय तर आपण याच्या अगोदर पाहिला ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. ॲटॉमिक नंबर म्हणजे द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम. द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. जेवढे प्रोटॉन तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर. आणि जेवढा ॲटॉमिक नंबर जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. इज इट राईट. आपण पाहिलेलं आहे की ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यामुळे जेवढे प्रोटॉन तेवढेच त्याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन. मग हे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय. ती डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ डिफरंट सेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ डिफरंट सेल. वेगवेगळ्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. तर पहा इथे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहिलेलं आहे. फर्स्ट हायड्रोजन, सिम्बॉल आहे H. सिम्बॉल आपण स्टडी केलेला आहे, तुम्ही स्टडी केलेला आहे. हायड्रोजन H, टोटल इलेक्ट्रॉन 1. ॲटॉमिक नंबर्स 1 आहे त्याच्यामुळे त्याच्यात इलेक्ट्रॉनसुद्धा 1. मग फक्त K सेलमध्येच एक इलेक्ट्रॉन भरता येईल. त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही म्हटल्यानंतर पुढे काय येणार 0 0 काहीच नाही. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आलं 1. नेक्स्ट हेलियम He, सिम्बॉल आहे He. सिम्बॉल माहिती आहे ना, नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. सिम्बॉल याचा अर्थ जे नेम्स आहे त्याचं कॅपिटल लेटर घ्यायचं. जर फर्स्ट लेटर कॉमन असेल तर सेकंड स्मॉल लेटर घ्यायचं. मग आता पाहिजे हायड्रोजन हेलियम दोन्ही सेम आहे H. मग थोडा आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सेकंड घेतला He. टोटल इलेक्ट्रॉन 2. K सेलमध्ये किती ना 2. अजून काही राहिले नाही. सो 0 0. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2. लिथियम, सिम्बॉल इज Li. टोटल इलेक्ट्रॉन 3. K सेल कंटेन 2. 3 टाकू नका, जास्तीत जास्त 2च बोलू शकतो आपण. अँड L सेल कंटेन 1. 2 आणि 1 किती झाले 3. M मध्ये शिल्लकच नाही. सो 2 1. नेक्स्ट बेरिलियम. बेरिलियम सिम्बॉल Be. ॲटॉमिक नंबर 4. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो 4. सो K सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त 2, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि L सेल ऑल्सो कंटेन 2. M मध्ये नाही. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 2. कॉमा द्यायचा दोघांमध्ये. बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5. इट्स सिम्बॉल इज B, कॅपिटल B. K सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन अँड L कंटेन 3. पा K संपली ना, 2 त्याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. मग 2 2 भरत चाललं आहे, बाकी राहिलेले पुढे टाकले. सो M इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 3. नेक्स्ट कार्बन C, ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉन ऑल्सो 6 2 4. Nitrogen 7, first cell contain 2, L cell contain 5, so 2 5. Oxygen 8 2 6. Fluorine 9 2 7. Neon 10 2 8. पहा आता 8 संपली. Lची कॅपॅसिटी संपली. आता 8च्या पुढे 9 असलं तर टाकता येत नाही. सोडियम 11. सोडियमचा सिम्बॉल आहे Na. हा वेगळा आहे, लॅटिन नेमवरून आलेला आहे. सो सोडियम Na, ॲटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉन ऑल्सो 11 2 8. एक राहिला, तो कुठे जाणार M सेलमध्ये. सो 2 8 1. कॉमा द्यायचा मध्ये. मॅग्नेशियम Mg 12. सो 2 8 2.
Next, aluminum Al 13 283, silicon Si 14 284, phosphorus capital P 15 285, sulfur atomic number 16, electrons also 16 286, chlorine atomic number 17 287, and argon 18 288. समजलंय. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे तर काय की त्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन भरत चालणार. पहिली सेल आहे के, 2च इलेक्ट्रॉन बसणार, राहिलेले पुढे टाकायचे. दुसऱ्या यल 8 इलेक्ट्रॉन भरू शकतो, त्याच्या पुढे राहिले तर एम मध्ये टाका. 18 इलेक्ट्रॉन एम मध्ये टाकू शकतो, 18 पेक्षा जास्त असेल तर पुढं, लाईक दॅट. So you can observe here the electronic configuration. पहा इथे आपण डायग्रामॅटिकली सुद्धा दाखवू शकतो. फर्स्ट आहे हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉन सुद्धा 1, फर्स्ट ऑर्बिट म्हणजे के सेलमध्ये दाखवलेलं आहे. हेलियम 2, सो सुद्धा के सेलमध्ये दाखवले 2 इलेक्ट्रॉन. लिथियम 3, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन नंबर 2 1, पहिल्या सेलमध्ये 2 आणि सेकंड सेलमध्ये 1. बेरिलियम 4, सो 2 2, पहिल्यात 2 दुसऱ्यात 2. बोरॉन 5, सो 2 3. कार्बन 6, ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा 6 2 4, पहिल्यात 2 आणि सेकंडमध्ये 4. नायट्रोजन 7 2 5, ऑक्सिजन 8 2 6, फ्लोरीन 9 2 7, and neon 10 2 8. मग तुम्ही ऑब्झर्व करू शकता की कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन भरत गेलेले आहेत. आता निऑन पण आलं, त्याच्या पुढे आपण सेकंड सेल म्हणजेच यल सेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भरू शकतो का? नॉट पॉसिबल. मग ते एम सेलमध्ये भरावं लागेल. ठीक आहे. तर बुकमधला बुकमधला चार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला सुद्धा तो लिहायचा आहे. आपण जो घेतला तो सुद्धा आणि हा सुद्धा लिहायचा आहे. डायग्रामसुद्धा ड्रॉ करायचे आहेत, नोट्स तयार करायचे आहेत. जसे मी लिहून दिल्यात या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही लिहा. सो हायड्रोजन सिम्बॉल H, ॲटॉमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सगळे एकच आहे, सगळे सारखं आहे म्हणून 1. मग पहिल्या सेलमध्ये किती येणार? 1. सेकंडमध्ये नो, यलमध्ये नाही, यममध्ये सुद्धा नाही, यनमध्ये सुद्धा नाही. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1, राईट. सेकंड हेलियम सिम्बॉल आहे He, number of proton, number of electron, and atomic number is 2, so 2. Next dash dash dash, because there is a no electron, शिल्लकच नाही आहे ना. 3 लिथियम 3 याला आहे, मग पहिल्या सेलमध्ये येणार 2, सेकंडमध्ये 1, नेक्स्ट 0. सो जसं लिहिलं आहे ना इथे आपण फर्स्ट आणि सेकंडमध्ये तसंच लिहायचं, फक्त कॉमा द्यायचा. 2 1. नेक्स्ट कार्बन 6, कसे लिहिणार मग कार्बन 6? 2 रिमेनिंग 4, नेक्स्ट 2 4. नायट्रोजन N इज इक्वल टू 7, ॲटॉमिक नंबर आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन 7 आहेत. मग कसे? तर फर्स्ट 2 5, 2 and 5. Next oxygen 8, so first contain 2, next contain 6 dash dash, लिहिण्याची गरजच नाही तिथे. नेक्स्ट फ्लोरीन 9, F is equal to 9, so 2 7, 2 7, right. नेक्स्ट आहे निऑन. निऑन पहिल्या सेलमध्ये ना 2, नेक्स्टमध्ये 8 2 8. नेक्स्ट सोडियम Na, ॲटॉमिक नंबर 11, सो फर्स्ट कंटेन 2, सेकंड कंटेन 9, बरोबर का? नाही. यल सेलची कॅपॅसिटी किती आहे? मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्सची. तर आपण काय 9 भरू शकत नाही, वी हॅव टू फिल 8, रिमेनिंग 1, राईट. सो 2 8 1.
Next, chlorine, atomic number 17, symbol Cl. So 2 8 2 आणि 8 किती झाले 10, शिल्लक किती झाले 7. So 2 8 7. Next, argon, their symbol is Ar, atomic number 18, number of proton 18, electrons also 18. So 2 8 8, simple 18. So 2 8 8. Next, bromine, Br 35. So 2 8. आता किती बनवणार 10 झालेत, आपण इथे राहिलेलं बघू शकत नाही. सो 18 18 2 20 and 28, remaining 7. बरोबर. तर 2 8 18 7. सो these are the इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तुम्हाला हा चार्ट लिहायचा आहे, काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, काही डिफिकल्टी असेल तर आस्क मी.